हाय, आज आपण आलेलो आहे WCL इको पार्क सावनेर इथे। हा आहे पार्कमधला समोरील व्ह्यू। आज मी तुम्हाला या पार्कची सैर करवणार आहे माझ्यासोबत। चला निघूया। तर प्रथम क्षणी आपण गेल्यानंतर आपण इथे बघतो तर इथे हे डायनासोरचं गेट असल्यासारखं दिसत आहे। इथील फी फक्त 30 रुपये। 30 रुपयात तुम्ही हा निसर्गरम्य इको पार्कचा आनंद घेऊ शकता। हे बघा, अद्वैत आणि अद्वैतचे बाबा निघालेले आहे। त्यानंतर आम्ही एक मशान चढलो। खाली उतरताना अद्वैत म्हणाला की नाही मम्मा, मला स्वतःलाच खाली उतरायचं आहे। तर मी आणि अद्वैत आम्ही दोघंही मिळून हे जे पायऱ्यावरून दिसत आहे हे आम्ही खाली उतरत होतो। म्हणजे तिकडून असा चढाव होता आणि खाली उतरत होतो। पुढे गेल्यानंतर आम्हाला हे विविध औषधांचे झाडं दिसते, जसं की गुडवेल, लाल चंदन, त्यानंतर हे लेडवीज, त्याच्यानंतर पांढरे चंदन, परिजात, अशा विविध प्रकार, निलगिरी, यासारख्या विविध प्रकारचे वन औषधी इथे उपलब्ध आहे। म्हणजे खूप सारे तिथे औषधी वनस्पतीची लागवड केलेली आहे। आपण तिथे गेल्यानंतर या सगळ्या गोष्टीचा आपण बघू शकतो। म्हणजे आपण सहसा ह्या औषधी झाडे आपण बघण्यात येत नाही। त्यानंतर इथे इतका वॉकिंग स्पेस इतका मोठा आहे की आपण चालू थकून जातो। म्हणजे जिकडे गेलं तिकडे अशा नवीन वस्तू आपल्याला बघायला मिळतात। इथे पुष्कळसे कारंजे सुद्धा होते पाण्याचे, पण कदाचित काही कारणास्तव ते बंद झालेले होते। त्यानंतर हे एक उपहारगृह सुद्धा होतं। उपहारगृहासमोर बसलं असताना आम्हाला इथे हे काही छोट्या मनी माऊचे भेट झाली। इतकी मनी माऊ इतकी गोड होती ना की बरोबर, म्हणजे खूपच प्रेम होत होतं। त्यानंतर एक मशान दिसती आम्हाला। त्या मशानीवर मी चढून विविध फोटोग्राफ काढले। आणि मी तुम्हाला एक सांगते की इथे गेल्यानंतर आपण इतके छान फोटोज काढू शकतो ना की खूप छान, म्हणजे इतके सुंदर फोटोग्राफ निघतात इथे। त्यानंतर हे कोल माईन्सचं म्हणजे आपल्याला एक दर्शनीय स्थळ ठेवलेलं होतं। तिथे एक सुरुवातीला हे असे घोड्यासारखा प्रकार असलेल्या सुद्धा आपल्याला बघायला मिळतात। ज्याला पण निसर्गाची आवड आहे, ज्याला ही इतकं वन्य वनस्पती आवडतात, ते या जागेला भरपूर भेट घेऊ शकतात। आता ही बघा, ही आहे युनिव्हर्सल ड्रिल मशीन। ही ते आपल्याला म्हणजे अशी प्रदर्शनीला ठेवलेली होती। त्यानंतर हा बुजगावण्यासारखा दिसणारा, हा कोल्स काढणारा हे असल्यासारखा होता। नंतर आपण पुढे गेलो असता इथे पुढे पण असं जंगलासारखा परिसर होता। आणि हे एक आहे इनकम्प्लीट फॉसिल फाउंड भानेगाव। त्यानंतर त्या बुजगावण्यासारख्या जो कोल माईन्स होता त्यासोबत अद्वैतची सुद्धा फोटो काढण्यात आले। इथचं कोल म्युझियम बंद होतं, माहिती नाही कोणत्या कारणामुळे बंद होतं, पण ते बंद होतं। नाहीतर मी तुम्हाला त्या अंदरची पण आज म्हणजे भेट घडवली असती। पुढे गेल्यानंतर आम्हाला ह्या वनदेवीचे दर्शन झाले। सहसा वनदेवी आपण पुस्तकात वगैरे वाचत असतो, पण आज पहिल्यांदा आम्ही असं वनदेवीची एक मूर्ती कुठल्या ठिकाणी पाहण्यात आली। त्यानंतर आम्ही पुढे गेल्यानंतर इथे एक प्ले एरिया सुद्धा आहे। तिथे हे रोपवे वगैरे दिसत, तो माझ्या मागे जो दिसत आहे ते रोपवे आहे, पण ते पाण्यामुळे ते बंद करण्यात आलेले होते। त्यानंतर पार्क एरिया सुद्धा आहे, तिथे आपण आपल्या लहान मुलांना घेऊन जाऊन खेळू शकतो। मी आणि अद्वैत छान झुल्यावर झुललो आणि झुल्याचा खूप छान आनंद घेतला। त्यानंतर मला सुद्धा हा घसरगुंडीवर घसरण्याचा मोह आवडला नाही। माहिती नाही या पावसाच्या कारणामुळे ते घसरगुंडीवर मी घसरतच नव्हती। त्यानंतर हे असं अद्वैतला लहान बाळ असल्यामुळे हे सगळं कसं फिरायलाही छान होत होतं। मजा मस्ती आपण करू शकतो। आपल्या लहान मुलं जर असतील ना तर त्यासोबत असं फिरायला खूप छान जातं।
आता पुढे मी इथे एका मशानीवर चढली होती. हा आहे पार्कचा पूर्ण ओव्हरव्ह्यू. म्हणजे वरून पार्क पूर्ण असं या प्रकारे दृश्य दिसते. पहा किती सुंदर निसर्ग वर्णन करण्यात आहे. आणि या मशानीवर चढून मी जो मागचा शॉट होता ना तो घेतलेला होता. आणि या मशानीवर चढण्यासाठी ज्या पायऱ्या होत्या त्या अगदी निरुंद होत्या. म्हणजे तुम्ही बघू शकता किती छोट्या छोट्या ह्या पायऱ्या आहेत. तिथून मला चढायला पण खूप म्हणजे अवघड जात होतं तसं. आधी पुढे गेल्यानंतर आम्हाला हा एक स्टेडियम लुकसारखा दिसला. इथे चेअर्स टाकलेल्या होत्या, समोर स्टेज होतं, तिथे काही पर्यटन लोक पण बसलेले होते. तर असा होता आपला हा व्ह्यू. याच्यासारखेच व्हिडिओ पाहण्याकरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.